नमो नमः। अहम शैलेश घोडके पुन्हा एक वारं सर्वेषां हार्दं स्वागतम करोमि। इयत्ता 10वीचा महत्वाचा व्याकरणाचा घटक वाच्य परिवर्तनम अर्थात प्रयोग परिवर्तनम आपण शिकणार आहे। वाच्य म्हणजे काय? परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात? सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे? हा आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना पाठवा जेणेकरून सगळ्यांना संस्कृतचा फायदा होईल। सोप्या पद्धतीने आपण संस्कृत शिकतो, सगळ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे। लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याने, कमेंट केल्याने माझा उत्साह वाढतो, जेणेकरून मी नवीन असे व्हिडिओ बनवेल, सगळ्यांना त्याचा फायदा होईल। बघा, वाच्य किंवा त्याला प्रयोग असं म्हणतो। संस्कृतमध्ये 3 प्रकारचे वाच्य आहे। वाच्य म्हणजे काय? तर बोलण्याची पद्धत। एकच अर्थ असलेला वाक्यप्रयोग आपण कशा प्रकारे करतो, कशा प्रकारे प्रेझेंट करतो, बोलतो, त्यावर आधारित संस्कृतमध्ये 3 प्रकारचे वाच्य आहेत। अगोदर समजून घेऊया। उदाहरणार्थ, कालिदासने पुस्तक लिहिले, सामान्य आपण प्रयोग करतो। कालिदासांद्वारे पुस्तक लिहिले गेले। रामने आंबा खाल्ला, रामाद्वारे आंबा खाल्ला गेला। इंग्लिशमध्ये व्हॉइस असं म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। एक क्रिया करतो, दुसऱ्या वाक्यामध्ये त्याच्याद्वारे ती क्रिया केली जाते। क्रिया सेम होत आहे, परंतु बोलण्याची पद्धत वेगळी आहे। त्या पद्धतीलाच इथे वाच्य किंवा प्रयोग असं म्हणतो। अगदी सोप्या भाषेमध्ये संस्कृतमध्ये 3 वाच्य आहेत: कर्तृवाच्यम, कर्मवाच्यम आणि तिसरा भाववाच्यम। तर 3 पैकी आपल्यासाठी महत्वाचा कोणता आहे? तर कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य। इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना वाच्य कोणतं आहे? कर्तृवाच्य आहे की कर्मवाच्य आहे? अशा प्रकारे प्रश्न असतो। तेच 10वीला कर्तृवाच्याचं वाक्य कर्मवाच्यामध्ये बदला, वाक्य कर्मवाच्यामध्ये असेल तर त्याला कर्तृवाच्यामध्ये बदला, असा 1 मार्कासाठी 1 गुणासाठी प्रश्न असतो। उदाहरणावरून समजून घेऊया की सोडवायचा कसा। त्याचे नियम, शॉर्टकट नियम काय आहे, ट्रिक्स काय आहेत ते सुद्धा आपण शिकणार आहे। बघा, शॉर्टकट नियम त्याचे चार्टच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने बघूया, जाणून घेऊया की वाच्य कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे। कोणतंही वाक्य जर असेल तर वाक्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात। एक असतो कर्ता, दुसरा असतो कर्म, तिसरा आहे क्रियापद। ऍक्शन वर्ड सगळ्यात अगोदर वाक्यामध्ये जे काय बघायचं आहे तर क्रिया। खाण्याची क्रिया होत आहे, झोपण्याची, खेळण्याची, वाचण्याची, नाचण्याची कोणती क्रिया होत आहे तर तो शब्द शोधायचा असतो। शोधायचा कसा? तर आपल्याला परीक्षेमध्ये फक्त लट लकारावर असतात प्रश्न किंवा त्याला भूतकालवाचक धातूसाठी विशेषण आपण म्हणतो, तर त्यावर आधारित असतो। तर लट लकारचे जर रूप असेल पठती, पठता, पठन्ती, तर त्यावरून आपण ओळखू शकतो की वाक्यामध्ये ती तहंती लागल्यामुळे क्रियापद कोणतं आहे। क्रियापद जो आहे, क्रिया करणारा जो आहे तो वाक्यामध्ये कर्ता असतो। उदाहरणार्थ, रामः वनं गच्छति। आता गच्छति ह्या वाक्यामध्ये काय आहे? क्रियापद आहे। जाण्याची क्रिया जो करतो तो त्या वाक्याचा कर्ता, म्हणजे राम जात आहे तर राम कर्ता झाला, कर्तृपदम झालं। गच्छति क्रियापदम झालं आणि जिथे जात आहे तर त्या शब्दामध्ये द्वितीय विभक्ती म्हणजे कर्म आहे त्या वाक्यामध्ये। राम फळ खात आहे तर खाण्याची क्रिया होत आहे। राम खात आहे, राम कर्ता, खाण्याची क्रिया क्रियापद आहे आणि फळ हे कर्म आहे त्या वाक्यामध्ये। कर्ता, कर्म, क्रियापद हे ओळखता आले पाहिजे। अजून वाक्यामध्ये आपण अभ्यास करणार आहे। नियम समजून घ्या। जर वाक्यामध्ये कर्तामध्ये प्रथम विभक्ती असेल, कर्मामध्ये द्वितीय विभक्ती असेल आणि क्रियापद जे असेल ते कर्ताच्या वचनानुसार किंवा पुरुषनुसार, जर कर्ता प्रथम पुरुष असेल तर क्रियापद प्रथम पुरुष, कर्ता मध्यम पुरुष असेल तर क्रियापद मध्यम पुरुष, कर्ता अहम उत्तम पुरुष असेल तर क्रियापद उत्तम पुरुष। उदाहरणार्थ, बालकः पठति,
बालकः प्रमाणे पठती आलं. तेच त्वम असतं, त्वम पठसी होणार आणि अहम उत्तम पुरुष आहे तर उत्तम पुरुषची क्रिया पठामी होणार. सोपं आहे कर्तानुसार क्रियापद. याला शॉर्टकट मध्ये जर आपण बघितलं, याला कोड असं दिला जातो 1 to 1, 121 असं त्याला म्हटलं जातं. शाळेमध्ये तुम्हाला शिकवलं असेल 1 to 1, 121 असा कोड दिला जातो. तेच कर्मवाच्याचं आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा कर्तामध्ये तृतीय विभक्ती आहे, कर्मामध्ये प्रथम विभक्ती आहे आणि क्रियापद कर्मानुसार. बघा सोपी पद्धत आहे. ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्तानुसार होतं, कर्ता लीडर आहे, कर्ता वाक्याला चालवतो, त्या वाक्याला कर्तृवाच्य. ज्या वाक्यामध्ये कर्म महत्वाचं आहे, कर्मानुसार क्रियापद होत आहे, त्या वाक्याला कर्मवाच्य असं म्हणतो. तिसरा प्रकार असतो भाववाच्य, कर्तामध्ये तृतीय, कर्म त्या वाक्यात नसतं, भाव महत्वाचे असतात, क्रियापद जे असतात ते प्रथम पुरुष एकवचनामध्ये असतात. दुसरा जो टेबल आहे त्यामध्ये क्रियापदावर लक्ष द्या. क्रियापदाचे आहे कर्तृवाच्याचे क्रियापद वेगवेगळे आहेत. कर्तृवाच्य आणि कर्मवाच्यामध्ये क्रियापद वेगवेगळे. कर्तृवाच्यामध्ये पठती, पठता, पठंती, पठसी, पठता, पठत, पठामी, पठावह, पठामह ही लटलकारची क्रियापद आहेत. सोपे आहेत, सगळ्याला पाठांतर असतील. दुसरं कर्मवाच्यामध्ये प्रत्यय वेगळे आहेत, क्रियापद वेगळे आहे. यते, एते, यंते असे प्रत्यय लागतात. म्हणजे पठ्यते, पठ्येते, पठ्यन्ते, खाद्यते, खाद्येते, खाद्यन्ते अशा प्रकारे तिथे वाक्यप्रयोग केला जातो. ठीक आहे. सोपी आहे पद्धत. यते, एते, यंते. आता जसं पठती, पठता, पठंती, पठसी, पठता, पठत आणि पठामी, पठाव, पठाव. मध्यम पुरुष, उत्तम पुरुष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसंच कर्मवाच्यामध्ये सुद्धा मध्यम पुरुष, उत्तम पुरुष असतं का? तर हो. आत्मनेपदी प्रमाणेच फक्त य मध्ये लागलेलं आहे. तर ते आत्मनेपदी प्रमाणे जसं सेवते, सेवेते, सेवन्ते, सेवसे, सेवेथे, सेवद्वे, सेवे, सेवावहे, सेवामये अशा प्रकारे प्रयोग होतात. य लागतो त्यामध्ये पठ्यते, पठ्येते, पठ्यन्ते, पठ्यसे, पठ्येथे, पठ्यद्वे, पठ्ये, पठ्यावहे, पठ्यामये अशा प्रकारे प्रयोग होतात. परंतु ह्यावर आधारित, ह्या प्रथम पुरुषवर आधारित तुमचं वाक्य सॉल्व्ह होणार आहे. 99% हेच वाक्य असतात, त्याच्या पुढे वाक्य विचारण्याचे चान्सेस फार कमी आहेत. त्यामुळे आपण सोप्या पद्धतीने शिकतो तर एवढ्यात सफिशियंट आहे, तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. पुढे वाक्य बघूया. वाक्यामध्ये आपल्याला कर्ताची तृतीय विभक्ती करायची आहे, तर उदाहरणासाठी आपण थोडंसं रिव्हिजन करूया. तसं तुम्हाला टेबल पाठांतर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. बालक हा असेल तर बालकेन करायचं आहे, माला असेल तर मालया करायचं आहे. फलम असेल तर फलेन, अहम, मया, त्वम, त्वया, सह असेल तर तेन होतं, सह तवते, तम तौतान, तेन तृतीय विभक्ती. वयम, अहम, आवम, वयम प्रथमा, वयम उत्तम प्रथम पुरुष बहुवचन, प्रथम विभक्ती बहुवचन. तृतीय काय होते? अहम, आवम, वयम प्रथमा, माम, आवम, अस्मान द्वितीय, मया, अहमची तृतीय विभक्ती मया, मया, आवाभ्याम, अस्माभिः तृतीय विभक्ती, वयमची अस्माभिः. कवी असेल तर कवीना तृतीय विभक्ती, राजा, राज्ञा, राघव, साधव, साधूभी, पक्षिणा, पक्षीभी अशा प्रकारे प्रथमाची तृतीय. उलट जर करायचं असेल तर तृतीयाची प्रथमा सुद्धा आपल्याला लक्षात असली पाहिजे. एक रिव्हिजन आहे, नसेल तर लिहून घ्या. पूर्ण पुस्तकातील उदाहरणाच्या आधारावर हे महत्वाचे शब्द आपण लिहिलेले आहेत. दुसरा एक टेबल बघूया, त्यानंतर आपण वाक्याकडे वळूया. पहिला टाइप 1 तो होता. टाइप 2 आता समजू शकतो आपण. याच्यामध्ये प्रश्न कशा प्रकारे असतात. तर कर्तृवाच्य, भूतकालवाचक, धातुसाधित विशेषण. दोन वाच्य आहेत, कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य. तर पहिला जो टेबल आहे तो कर्तृवाच्याचा आहे, क्रियापद म्हणून प्रयोग होणार. दुसऱ्या वाक्यामध्ये दुसऱ्या प्रकारचा टेबल जो आहे तो कर्मवाच्यामध्ये प्रयोग होतो. वाच्य जेव्हा परिवर्तन करतो ऍज अ क्रियापद भूतकाळाच्या अर्थामध्ये, आपण लंग लकारचा प्रयोग न करता ह्या भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांचा प्रयोग करायचा असतो. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे वाक्य आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग मध्ये तिन्ही प्रकारामध्ये हे रूप चालतात. पुल्लिंग मध्ये पठितवान, पठितवंतो, पठितवंतः. स्त्रीलिंग मध्ये पठितवती, पठितवत्यो, वतो नाही, पठितवत्यो, पठितवत्यः. नपुंसकलिंग मध्ये पठितवत, पठितवती, पठितवंती अशा प्रकारे रूप चालतात. हे कर्तानुसार चालणार आहे. कर्तृवाच्याच्या वाक्यामध्ये कर्तानुसार, जसं बालकः पाठम पठितवान, बालकः पठितवान. बालिका जर कर्ता म्हणून असेल तर पठितवती होणार.
आणि जसं अपत्यम असेल उदाहरणार्थ, ठीक आहे, अपत्यम नपुंसकलिंग आहे, अपत्यम पठितवत होणार. तर हे कर्तानुसार क्रियापद. कर्ता पुल्लिंग एकवचन, क्रियापद पुल्लिंग एकवचन, कर्ता द्विवचन, क्रियापद द्विवचन, कर्ता स्त्रीलिंग असेल क्रियापद स्त्रीलिंग, कर्ता नपुंसकलिंग असेल तर क्रियापद नपुंसकलिंग मध्ये प्रयोग होणार. परंतु जेव्हा कर्मवाच्याच्या वाक्याकडे जातो तेव्हा ह्याच्यामध्ये सुद्धा पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग आहे, परंतु कर्मानुसार बदलणार. पठितः पठितौ पठिताः बालकः बालको बालकः प्रमाणे पठितः पठितौ पठिता देवः देवो देवः. पठिता पठिते पठितः माला माले मालः प्रमाणे स्त्रीलिंग मध्ये आणि पठितम पठिते पठितानि नपुंसकलिंग मध्ये फलम फले फलानी प्रमाणे चालणार. परंतु बालकेन पाठः पठितः बालकेन तृतीय विभक्ती पाठः पठितः कथा पठिता बालकेन कथा पठिता आणि बालकेन पुस्तकम पठितम. आता ह्या वाक्यामध्ये कर्म पुल्लिंग असेल तर क्रियापद पुल्लिंग, कर्म स्त्रीलिंग असेल पठिता कथा पठिता कथा कर्म आहे आणि पठिता होणार इथे. पुस्तकम नपुंसकलिंग आहे तर पठितम. अशा प्रकारे हे कर्मानुसार बदलायचं आहे. वाक्य अजून शिकणार आहे. नियम आणि चार्ट फक्त लिहून घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की काय आहे एक्झॅक्ट. आता तुम्हाला 4 वाक्य तुमच्या पुढे देतो. 4 पैकी किती वाक्य बरोबर आहेत हे तुम्ही शोधायचे आहेत आणि कोणत्या वाच्याचं आहे, कर्तृवाच्य आहे की कर्मवाच्य हे अगोदर ओळखायचे आहेत. बालकः फलम खादती पहिलं वाक्य आहे. 1 मिनिट तुम्हाला देतो. तुम्ही शोधा, सांगा. बघा, थोडंसं लक्ष दिलं की तुम्हाला मला पण लक्ष दिलं आणि तुम्हाला पण की किती नियम लक्षात राहिले. म्हणजे मी एवढं सांगतो तर नियम लक्षात राहतात का? तुम्हाला समजतं का? तर ह्या टेबलच्या आधारावर तुम्ही ह्या 4 वाक्यांच्या आधारावर स्वतःचं परीक्षण करू शकता. पहिलं वाक्य बरोबर आहे का? दुसरं वाक्य बालकः फलानि खादति. तिसऱ्या वाक्यामध्ये बालकाः बहुवचन, फलम एकवचन आणि खादन्ति बहुवचन. बालकाः फलानि खादन्ति. बघा, आपण नियमानुसार बघायचं असतं. पहिलं वाक्य काय आहे? बालकः फलम खादति. नियम काय सांगतो? आपण अगोदर सगळ्यात अगोदर क्रियापद शोधूया. क्रियापद काय आहे? खादति. क्रियापदम. कर्ता कोण आहे? बालकः. फलम काय आहे वाक्यामध्ये? कर्म. आता नियम काय होता? कर्तृवाच्याचं वाक्य आहे. ती तहांती प्रत्यय असेल तर कर्तृवाच्याचंच वाक्य आहे. कर्मवाच्यामध्ये यते, येते, यंते प्रत्यय आहेत. आता कर्तृवाच्याचा नियम आहे कर्तामध्ये प्रथमा विभक्ती असली पाहिजे. तर आहे का प्रथमा विभक्ती? हो. म्हणजे कर्ता बरोबर आहे. कर्मामध्ये द्वितीय विभक्ती पाहिजे. फलम, फले, फलानी प्रथमा, फलम, फले, फलानी द्वितीया. तो द्वितीय हे सही वाक्य. खादती कर्तानुसार घ्यायचं होतं तर कर्तानुसार आहे का? तर हो. बालकः प्रथम पुरुष एकवचन, खादती प्रथम पुरुष एकवचन आहे. त्यामुळे बालकः फलम खादती हे वाक्य शुद्ध आहे, बरोबर आहे. बालकः फलानी खादती. आता इथे बालकः फलानी खादती. एक बालक खूप सारे फळ खातो. बालक हा प्रथम विभक्ती एकवचन आहे. खादती बालकः प्रमाणे बरोबर आहे. परंतु फलानी बहुवचन आहे तर बरोबर आहे का? कोणती विभक्ती आहे? आपल्याला कोणती पाहिजे? द्वितीय विभक्ती पाहिजे आणि फलम, फले, फलानी प्रथमा, फलम, फले, फलानी द्वितीया. फलानी द्वितीय विभक्ती आहे का? तर हो. मग त्यामध्ये एकवचन असो, द्विवचन असो, बहुवचन असो असं कुठे मेन्शन नाही किंवा आपल्याला काही फरक पडणार नाही. कर्तानुसार क्रियापद घ्यायचं. कर्म एकवचन असो, द्विवचन असो किंवा बहुवचन काही फरक नाही. म्हणजे वाक्य बरोबर आहे. बालकः फलानी खादती वाक्य शुद्ध आहे, बरोबर आहे. तिसरं वाक्य बालकाः फलम खादन्ति. कर्ता बहुवचन, क्रियापद बहुवचन, कर्म एकवचन म्हणजे खूप सारे बालक एक फळ खात आहे. मोठं टरबूज आहे. सगळे मिळून खात आहे. होऊ शकतं, पॉसिबल आहे, बरोबर आहे. बालकः फलानी खादन्ति. खूप सारे बालक खूप सारे फळ खात आहे. म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. सगळे वाक्य कर्तानुसार क्रियापद आहे. कर्मामध्ये द्वितीय विभक्ती आहे. त्यामुळे चारही वाक्य शुद्ध आहे, बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांना इथे फलानी प्रमाणे खादन्ति असावं असं वाटत असेल, इथे कन्फ्युजन होत असेल किंवा फलमनुसार खादती पाहिजे, परंतु नियम सांगतो कर्तृवाच्याचे वाक्य आहेत. कर्तरी प्रयोग आहे. कर्तानुसार क्रियापद घ्यायचं, कर्मानुसार नाही. त्यामुळे कर्तानुसार क्रियापद सगळीकडे बरोबर आहे, शुद्ध आहे. वाक्य कर्मवाच्यामध्ये बदलत असताना सुद्धा लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्हाला वाच्य कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. आता बालकहाची तृतीय विभक्ती काय होते? बालके.
फलम द्वितीय विभक्ती आहे, आपल्याला प्रथमा घ्यायची. नपुंसकलिंग मध्ये असल्यामुळे फलम, फले, फलानी प्रथमा, फलम, फले, फलानी द्वितीय. म्हणजे प्रथमा द्वितीय सेम असते. त्यामुळे बालकेन फलम हे एवढं तर शुद्ध आहे. आता खादतीचं काय करायचं? खाद्य ते करायचं. आता खाद्य ते कोणानुसार केलेलं आहे? तर फलमनुसार. कर्मानुसार आपल्याला खाद्य ते घ्यायचं. कर्म एकवचन आहे प्रथम पुरुषमध्ये. कोणतंही नाव असेल तर प्रथम पुरुषमध्ये. ॲज अ कर्म म्हणून जर त्वम, युवाम, युयम असेल आणि उत्तम पुरुषमध्ये अहम, आवाम, वयम ॲज अ कर्म म्हणून जर वाक्यात असेल, तरच कर्मवाच्यामध्ये क्रियापद मध्यम पुरुष किंवा उत्तम पुरुषमध्ये असतं. पण असे फार कमी वाक्य आहेत, की ज्याच्यामध्ये कर्म म्हणून मध्यम पुरुष किंवा उत्तम पुरुष असेल. मोस्टली कर्म मध्यम पुरुष किंवा उत्तम पुरुष वाक्यामध्ये कर्ता म्हणून प्रयोग असतो. कर्तानुसार क्रियापद आपण इथे कर्तृवाच्यामध्ये घ्यायचे असते. कर्मवाच्यामध्ये कर्मानुसार. बालकेन फलानी आता खाद्यन्ते. इथे खादतीच होतं. बालका फलानी खादती. बालक हा एकवचन, खादती एकवचन होतं. परंतु इथे खाद्यन्ते बहुवचन झालं. कारण की फलानीनुसार घेतलेलं आहे. बालकेन फलानी खाद्यन्ते. इथे लक्षात ठेवायचं खादतीचं आपण खाद्य ते डायरेक्ट करतो. परंतु कर्मानुसार घ्यायचं आहे. कर्म बहुवचन झालं तर खाद्यन्ते बहुवचन होणार. बालकेही फलम खाद्यते. आता इथे खादन्ति होतं. बालकः फलम खादन्ति. बालकहाची तृतीय विभक्ती केली. बालकेही बहुवचन आहे, बहुवचन केलं. फलम एकवचन आहे, तर प्रथमा विभक्ती एकवचन केलं आणि खाद्यते इथे खादन्तीचं खाद्यते का झालं? तर कारण की इथे आपण कर्मानुसार घेत आहे. इथे कर्तानुसार घेतलं होतं. कर्ता बहुवचन, क्रियापद बहुवचन. इथे कर्ता काही फरक पडणार नाही. एकवचन असो, द्विवचन असो. फक्त कर्मानुसार क्रियापद घ्यायचं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये बालकेही फलानी खाद्यन्ते सगळंच बहुवचन आहे. त्यामुळे इथे सुद्धा काही डाऊट नसायला पाहिजे. अशा प्रकारे हे वाच्याचे काही महत्त्वाचे वाक्य. हे पहिल्या टाइप 1 चे वाक्य होते. ठीक आहे. टाइप 1. दुसऱ्या टाइपचे बघूया. धातुसाधित विशेषण जे आहेत ते. आता अर्चकः देवं पूजितवान. अर्चकः देवं पूजितवान वाक्य आहे. म्हणजे अर्चकाने म्हणजे पुजाऱ्याने किंवा अर्चना करतो जो देवाची अर्चना करणे पुल्लिंगचा शब्द आहे अर्चकः. त्याने देवम पूजितवान. अर्चकः देवम पूजितवान. अर्चकाप्रमाणे पुल्लिंगचा असल्यामुळे पूजितवान पुल्लिंगमध्ये आलेला आहे. स्त्रीलिंग असतं तर पूजितवती झालं असतं. अर्चकः देवीम पूजितवान. आता इथे देवम पुल्लिंग आहे, देवी स्त्रीलिंग आलं आणि देवतम नपुंसकलिंग आहे. परंतु कर्म म्हणून प्रयोग आहे तर वाक्यामध्ये काही फरक पडलेला नाही. वाक्य सेम राहतंय. अर्चकः देवम पूजितवान, पूजितवानच आहे. अर्चकः देवीम पूजितवानच राहणार आणि अर्चका देवतम पूजितवान म्हणजे कर्ता मध्ये जसा आहे त्यानुसार आपण घेतलेला आहे. कर्माचा काही फरक पडलेला नाही. चौथ्या वाक्यामध्ये पितामही स्त्रीलिंग शब्द आहे तर कथितवती झालं. चालक हा रूपक आणि गणितवान. चालक हा पुल्लिंग आहे, गणितवान पुल्लिंग आहे. कृषीवला हा सस्य आणि उक्तवान. कृषीवला पुल्लिंग एकवचन तर उक्तवान पुल्लिंग एकवचन मध्ये क्रियापद झालेला आहे. तेच वाक्य जेव्हा कर्मवाच्यामध्ये बघतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की अर्चकः देवं पूजितः अर्चकेन देवः पूजितः. तर ह्या वाक्यामध्ये अर्चकेन तृतीय विभक्ती आहे. देवः पुल्लिंगचा कर्म म्हणून प्रयोग आहे. प्रयोग जो आहे पुल्लिंगचा कर्म म्हणून प्रयोग आहे. तर पूजिता झालं कर्मानुसार. अर्चकेन सेम आहे. देवी पूजिता. आता इथे क्रियापद पूजिता आलं कारण की देवी शब्द स्त्रीलिंग आहे. अर्चकेन देवतम पूजितम. अर्चकेन देवतम. देवतम नपुंसकलिंग असल्यामुळे पूजितम आलं. पितामह्या कथा. कथा शब्द स्त्रीलिंग आहे तर कथिता झालं. चालकेन रूप्यकाणी. आता रूप्यकाणी नपुंसकलिंग बहुवचन आहे. म्हणून इथे गणितानी होणार. इथे गणितवान एकवचन होतं. इथे गणितानी बहुवचन होणार कारण की रूप्यकाणी कर्मानुसार इथे झालेलं आहे. कृषीवलेन सस्यानी बहुवचन आहे तो उक्तानी हे बहुवचन होणार. कृषीवलेन जरी एकवचन असेल तरी सस्यानी बहुवचन असल्यामुळे क्रियापद बहुवचनामध्ये झालेलं आहे. अशा प्रकारे हे काही टाइप 2 होते. त्या पुस्तकामधील महत्त्वाचे उदाहरण जे ॲज इट इज परीक्षेमध्ये असण्याचे भरपूर चान्सेस आहेत आणि आतापर्यंत विचारले सुद्धा आहेत. ते वाक्य तुम्ही लिहून घ्या, समजून घ्या. महर्षीना परमाणु व्याख्या कृता. तृतीय विभक्तीमध्ये ऑलरेडी कर्ता आहे म्हणजे वाक्य जे आहे कर्मवाच्यामध्ये आहे त्याला कर्तृवाच्यामध्ये बदलायचं आहे. आता कृता हे जे रूप आहे भूतकाळवाचक धातु विशेषणाचं आहे. इथे सुद्धा कृतवन त्याच अर्थामध्ये आपण भूतकाळवाचक पुल्लिंगचे रूप कर्तृवाच्याचे रूप घेतलेले आहे पुल्लिंगमध्ये. महर्षी परमाणु व्याख्याम कृतवान असं होणार. वयम महाभागसे नामधेयम जानीमः कर्तृवाच्याचं वाक्य आहे. तर वयमची तृतीय विभक्ती अस्माभिः महाभागस्य सेम नामधेयम सेम
जानीमहच ज्ञायते असं होणार कर्मवाच्यामध्ये. सम्यक उक्तम त्वया कर्मवाच्य आहे. सम्यक उक्तवान त्वम साधवा ईश्वरम नमन्ति साधुभिः ईश्वरः नम्यते अशा प्रकारे वाक्य तिथे प्रयोग होणार आहे. हरिः भक्तान् रक्षति हरिणा भक्ता रक्षते रक्षन्ते भक्ता बहुवचन आहे रक्षन्ते बहुवचन आहे. ब्रह्मा विश्वम निर्माती ब्रह्म विश्वाला निर्माण करतो तर तृतीय भक्ती ब्रह्मणा होणार तिथे. विश्वम निर्मीयते निर्मातीचं निर्मीयते होतं. गर्दभेन भारः ऊह्यते गर्दभ भारम वहती होणार. पक्षिणः नीडाणी रचयंती कर्तृवाच्यच वाक्य आहे. कर्मवाच्यामध्ये पक्षीभिः तृतीय भक्ती बहुवचन नीडाणी रचयन्ते अशा प्रकारे तिथे यन्ते प्रत्यय यते एते यन्ते. प्रभाते वयं वृत्तपत्रं पठामः प्रभाते अस्माभिः वयंची तृतीय भक्ती अस्माभिः वृत्तपत्रं पठ्यते. वृत्तपत्रम एक वचन पठ्यते एक वचन. अहम विरोधम दर्शितवान मया विरोधः दर्शितः विरोधः पुल्लिंग आहे त्यामुळे दर्शितः. प्रेक्षकः माम निर्गुणम ताडितवन्तः ताडितवान ताडितवन्तो ताडितवन्तः प्रेक्षक बहुवचन ताडितवन्तः बहुवचन. प्रेक्षकही अहम अहम निर्गुणम ताडितः. ठीक आहे अशा प्रकारे होणार. सा गृद्धम अपश्यत तया गृद्धः दृष्टः अशा प्रकारे तिथे प्रयोग झालेला आहे. अशा प्रकारचे वाक्य होते जे आपण बघितले. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे कमेंट्स जे आहेत, व्हिडिओ कसा वाटला, नेक्स्ट टॉपिक कोणता पाहिजे किंवा काही सुधारणा वाटत असेल, काही उत्तरं असतील, काही सजेशन असतील, सगळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्साह वाढतो त्याने. ठीक आहे. बाकी काही नाही. उत्साह वाढला की नवीन व्हिडिओ बनवेल, अजून तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर असेच नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवादः. पुनर्मिलामः.